गोकुळदूत संघानं हलाल प्रमाणपत्र घेतल्याच्या मुद्द्यावरून कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार निदर्शनं केली। गोकुळनं हलाल प्रमाणपत्र तात्काळ रद्द करावं, अन्यथा गोकुळच्या उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासह तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल। तसंच गोकुळवर मोर्चा काढण्याचा इशारा हिंदू जनजागृती समितीनं दिला आहे। दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी गोकुळनं नुकतंच हलाल प्रमाणपत्र घेतल्याचं स्पष्ट झालंय। त्यानंतर खळबळ उडाली असून आरोप प्रत्यारोप सुरू झालेत। या मुद्द्यावरून कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांनी जोरदार निदर्शनं केली। भारत सरकारचं अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण तसंच अन्न आणि औषध प्रशासन यांसारख्या अधिकृत शासकीय संस्था अस्तित्वात असताना वेगळ्या हलाल प्रमाणपत्राची आवश्यकता काय असा प्रश्न हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उपस्थित केला। यावेळी आंदोलकांनी गोकुळच्या हलाल प्रमाणपत्राची प्रत जाळून निषेध व्यक्त केला। गोकुळनं हलाल प्रमाणपत्र ताबडतोब रद्द करावं, अन्यथा गोकुळच्या उत्पादनांवर बहिष्कार घालू, प्रसंगी गोकुळवर मोर्चा काढू असा इशारा हिंदू जनजागृती समितीनं दिलाय। संपूर्ण भारतात गोकुळचं दूध पोहोचलं नसताना केवळ मुस्लिम देशांनाच उत्पादनं विकण्याची घाई कशासाठी असा सवाल हिंदू एकता आंदोलनाचे शहराध्यक्ष गजानन तोडकर आणि शिवानंद स्वामी यांनी उपस्थित केलाय। हलालचं जर बघितलं तर अगदी सर्वसामान्य कोंबड्या बकऱ्यापासून या हलालची सुरुवात होते आणि या व्यापाऱ्यामध्ये आणि हलालचं सर्टिफिकेट घेताना त्यांच्या काही अटी आहेत। त्या अटी गोकुळनं पूर्ण केल्यात काय? काही इस्लामी कर्मचाऱ्यांच्या सुद्धा अटी आहेत, या अटी पूर्ण केल्यात काय? आणि ज्या वेळेला हे हलाल सर्टिफिकेट घेतलं त्यावेळेचे ह्या कोल्हापुरामधले महायुतीचे 10 आमदार 3 खासदार हे काय करत होते? आजही त्यांनी कुठल्याही प्रकारची भूमिका जाहीर केलेली नाही। आमची मागणी बघतोय तर गोकुळ हे दुग्धजन्य पदार्थ हे शाकाहारी आहे, तर हलाल पत्र देऊन ह्यामधून काय साध्य करायचं आहे? आज आपण बघतोय की जमियत उलेमाए हिंद ही संघटना 92-93ला जे साखळी बॉम्बस्फोट झालं तर त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे। आज हलाल जिहादच्या माध्यमातून जो काय पैसा येतोय तो पूर्ण आतंकवादी कारवाईसाठी वापरला जातोय। आज जवळजवळ 700हून अधिक आतंकवाद्यांना हे वकील पुरवून त्याचा पैसा पुरवठा केला जातोय। आज आपण बघतोय की भारताची इकॉनॉमी जवळजवळ 3 ट्रिलियनच्या वर आहेत, अमेरिकन ट्रिलियनच्या डॉलरच्या वर। तर ह्या 14 वर्षामध्ये ह्या हलालच्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून जवळजवळ 2 ट्रिलियन डॉलर यांची रक्कम हे झालेली आहे। तर हा पैसा जो ते भारताच्या समर्थन अर्थव्यवस्थेच्या आसपास पोहोचलेला आहे, तर हे आपल्या भारताच्या सुरक्षेला धोका आहे। गोकुळनं हलाल प्रमाणपत्र रद्द करावं या मागणीचं निवेदन संघटनांच्या प्रतिनिधींनी गोकुळच्या प्रशासकीय मंडळाला तसंच जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार अशोकराव माने यांना दिलंय। शिष्टमंडळात निरंजन शिंदे, विक्रमसिंह जरग, शशी बिडकर, अशोक गुरव, योगेश केरकर, प्रतीक कुलकर्णी, उदय भोसले, किशोर घाटगे, साधना गोडसे, रामभाऊ मेथे, किरण कुलकर्णी, राजू यादव यांच्यासह हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा सहभाग होता।